नाईन एक्स स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर. आता इथे 3चा जर आपण स्क्वेअर केला तर 3 किती येणार आहे 9. त्यामुळे 9 कसं लिहू शकतो मी 3 त्याला जोडायचा एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/16 तर 1चा 1च लिहायचा 16. 4चा जर स्क्वेअर केला 4 4 जा 16. तर 16 आल्यानंतर 16 साठी काय लिहिणार मग 4 वाय स्क्वेअर साठी फक्त वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आता हा फॉर्म्युला लिहूया. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार ए प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. तर याचा इथे यूज करायचा. ए ची व्हॅल्यू येणार 3x आणि बी ची व्हॅल्यू येणार 1/4y. तर इथे पहिल्यांदा असं लिहूया 3x प्लस ए प्लस बी म्हणजे 1/4y आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे 3x मायनस 1/4y. आता हे आन्सर तुम्ही असे लिहू शकता 3x y मल्टिप्लाय 1 केलं y 1चा y/4 y मल्टिप्लाय 1 म्हणजे y येणार अपॉन 4. तसं इथं 3x मायनस y मल्टिप्लाय 1 y/4. तर आन्सर काय येणार